फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मोस्टली बघायला गेलं तर लास्ट ट्रिप आहे, लास्ट डे आहे ट्रिपचा आमचा. आणि आता सोमनाथ मंदिरातून आम्ही दर्शन करून घेतलेलं आहे. त्यानंतर चहा नाश्ता वगैरे करून आता आम्ही थेट निघालो आहोत दुसरीकडे जाण्यासाठी. म्हणजे आता फायनली आम्हाला घरी जायचं आहे. पण जाता जाता एक आम्ही ॲडव्हेंचर करून जाणार आहोत. ॲडव्हेंचर नाही बोलता येणार, पण एक नवीन काहीतरी ट्राय करणार आहोत. सो त्यासाठी आता आम्ही चाललो आहोत आणि ऑलमोस्ट आम्ही इथून 12च्या दरम्यानमध्ये जवळपास निघालेलो आहोत. आणि तिथे पोहोचण्यासाठी मोस्टली 4 ते 5 तास लागणार आहेत. आणि पूर्ण ऑलमोस्ट 12 ते 5 वाजेपर्यंत ऑलमोस्ट आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. तर मग चला निघूया. 4 ते 5 तासांचं ट्रॅव्हलिंग करून फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. आणि आम्ही कुठे आलो आहोत तर आता आम्ही पोहोचलो आहोत भावनगर. तर भावनगरला येण्याचं कारण म्हणजे मी जे तुम्हाला आधी बोलले होते, आम्ही काहीतरी नवीन ट्राय करणार आहेत. नवीन काय ते छोटंसं ॲडव्हेंचर आहे. सो ते ट्राय करण्यासाठी आलेलो आहोत. तर आता आम्ही पोचलो भावनगर. भावनगरला येऊन पहिल्यांदा आतमध्ये आलो, तिकीट्स वगैरे घेतले आणि त्यानंतर फायनली आम्ही आतमध्ये शिरलेलो आहोत. तर आता आम्ही कुठे चाललो आहोत तर भावनगर ते सुरत जी ट्रॅव्हलिंग करणार आहोत ती आम्ही रोरो फेरी म्हणजेच शिपने ट्रॅव्हल करणार आहोत. आणि हे तरी माझ्यासाठी पहिल्यांदाच नवीन आहे. काहीतरी मी नवीन ट्राय करत आहे. थोडी भीतीही वाटते आणि एक्सायटेड पण आहे, कारण की पाण्यातून ट्रॅव्हल करायचं आहे. आणि हे मी कधीच ह्याच्या आधी रोरो फेरी किंवा शिप हे ट्राय केले नाही. हे माझं फर्स्ट टाईम आहे. तर बघूया मग माझा हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. सो आतमध्ये आलो, पेमेंट केलं, तिकीट्स वगैरे घेतले आणि त्यानंतर मग आतमध्ये आता आम्ही चाललो आहोत. सो इथून आम्हाला बसायचं आहे शिपमध्ये. आणि हा एक्सपिरियन्स कसा होणार आहे मला पहिल्यांदाच ट्राय करायचं आहे. तर फायनली आम्ही शिपजवळ पोचलेलो आहोत. आणि आता शिपजवळ ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहोत. इथून 1-2 मिनटाच्या अंतरावरती समुद्राजवळ तर आम्ही आलेलोच आहोत. आणि हा भला मोठा समुद्र बघून मला म्हणजे वेगळंच काहीतरी आतमध्ये फिलिंग्स येत आहेत. म्हणजे भीती वाटते, गुडगुड होते पोटामध्ये काहीतरी नवीन. कारण की समुद्र म्हटलं की थोडीशी मला भीती वाटते आणि त्यात वरून पाणी. पण ठीक आहे, काहीतरी नवीन ट्राय करायचे. सो त्याच्यामुळे करू शकतो. तर चला मग. आणि शिपमध्ये एवढं मोठं ट्रान्सपोर्टेशन होतं हे माहिती होतं, पण मी पहिल्यांदाच आज बघते. सो त्याच्यामुळे मला थोडंसं सरप्राईज झालेलं आहे. म्हणजे मोठे मोठे ट्रक्स, मोठ्या मोठ्या गाड्या, बापरे बापरे, मोठे मोठे कंटेनर्स यामध्ये जातात. माझ्या मनात वेगवेगळे विचार की आपण म्हणजे स्विम करू शकत नाही, पण हा एवढा मोठा जहाज पाण्यावरती कसा तरंगते किंवा काय, खूप असे विचार येत होते. तर आता आमची ही कार आणि आम्ही आतमध्ये जाणार आहोत. आणि हा आहे आमचा फायनली शिप. तर चला. ऐसे लग रहा है जैसे बिल्डिंग खड़ी है. ये लग ही नहीं रहा है शिप बैठी है ये. ओम नमः शिवाय. तर मग आता आम्ही आतमध्ये पोचलेलो आहोत. आणि आतमध्ये जशी गाडी पार्क होत होती हे सगळं बघून मला खूप सरप्राईज झाल्यासारखं झालं. कारण की इतका मोठा शिप, इतकी आतमध्ये जागा, म्हणजे खूप टेम्पो, ट्रक, 4 व्हीलर, 2 व्हीलर इतक्या गाड्या त्यामध्ये बसू शकतात. प्लस एवढे लोक त्यात बसून ट्रॅव्हल करतात. हे खूप माझ्यासाठी सरप्रायझिंग असं होतं. A few moments later.
तर खालच्या फ्लोअरला गाडी वगैरे पार्क करून आता आम्ही चाललो आहोत वरच्या फ्लोअरला. आणि ही आहे शिप. आतमध्ये गेल्यानंतर फुल ऑन 5 स्टार हॉटेलसारखं व्ह्यू होता. आणि हे आहे वरून समुद्राचं दृश्य. हे आहे आपलं गोगा गुजरात. सो ही आहे आपली रोरा फेरी. आणि आता माझा हा इथून पुढची जर्नी कशी असेल हे नक्कीच तुम्ही बघा. आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आलो कॅफेटेरियामध्ये. आणि हा आहे कॅफेटेरिया. तर कॅफेटेरियातून आम्ही थोडंफार काहीतरी खाऊन डायरेक्ट आम्ही निघालो सगळ्यात वरच्या फ्लोअरवरती म्हणजेच टेरेसवरती. आणि तेव्हा मग शिप ही चालू झाली, ती आपल्या मार्गाला लागली. आणि वरून हा असा सुंदर असा व्ह्यू दिसतोय. म्हणजे खूप छान पण वाटत होतं. मिक्स मॅच माझी त्यावेळेला फिलिंग होती. आणि भीती स्टार्टिंगला वाटली पण नंतर मी नॉर्मल झाले. हे सगळं बघून छान वाटलं. आणि आता होत आहे सनसेट. तर मग सी व्ह्यू प्लस सनसेट व्ह्यू हे दोन्हीही आज म्हणजे खूपच असं सुंदर एक्सपिरियन्स आहे. भावनगर ते सुरत हा जो रोरो फेरी आहे हा 4 ते 5 तासांमध्ये आपल्याला पोहोचवतो. आणि आता ऑलमोस्ट आम्ही 4-5च्या दरम्यानमधून रोरो फेरी स्टार्ट झाली. आता आपल्याला पोचता पोचता रात्रीचे 9 ते 10 वाजणार आहेत. जास्त वेळ आम्ही वरतीच होतो कारण वरूनच खूप सुंदर वाटत होतं. आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने ऑलमोस्ट 6-7च्या दरम्यानमध्ये आम्ही खाली गेलो. परत एकदा आम्ही थोडंफार कॅफेटेरियामध्ये खाल्लं आणि थोडा वेळ तिथे चिल केलं. त्यानंतर काही वेळाने आम्ही पोचलो हजिरा पोर्टला. आणि आता आम्ही शिपमधून बाहेर निघत आहोत. चार ते 5 तासांची जी जर्नी होती आमची भावनगर ते हजिरा फोर्ट, खूपच सुंदर अशी जर्नी होती. माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स होता, पण खूप सुंदर असा एक्सपिरियन्स झाला. नवीन काहीतरी अनुभवायला मला भेटलं. आणि आता फायनली आम्ही हजिरा फोर्ट ते सुरत जात आहोत. सो इथून आम्हाला ऑलमोस्ट अर्धा 1 तास लागणार आहे. ऑलमोस्ट आम्ही 11 वाजेपर्यंत सुरतला पोचलो. त्यानंतर जेवण वगैरे घेतलं बाहेर आणि त्यानंतर मग आजची रात्र आम्ही सुरतला स्टे केलं, कारण की ऑलमोस्ट रात्र झाले होते आणि आम्ही थोडे थकलोही होतो.
कारण की पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग होती, त्याच्या आदल्या रात्रीही ट्रॅव्हलिंग होती. सो आम्हाला झोप गरजेची होती, त्याच्यामुळे मी रात्र इथेच स्टे केली. आणि मग आम्ही आता दुसऱ्या दिवशी निघणार आहोत मुंबईसाठी. The next morning. रात्री 11-12च्या दरम्यानमध्ये आम्ही पोचलो. त्यानंतर जेवण करून घेतलं आणि तिथे स्टे केला, कारण कंटिन्यू 2 दिवस ट्रॅव्हलिंग होती, 2 रात्र आम्हाला झोपता आलं नाही. सो त्याच्यामुळे काही थोडासा थकवा होता, तर त्याच्यामुळे आम्ही रात्री इथेच आराम केला. आणि नेक्स्ट डेला दुपारी 12-1च्या दरम्यानमध्ये आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आणि मला या ट्रीपमध्ये नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करायला भेटला, नवीन काय ॲक्टिव्हिटीज ट्राय करायला भेटली, तर खूप म्हणजे खूप मजा आली. आणि तुम्हाला कसं वाटलं, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे व्लॉग बघून हे नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. तर मी तुम्हाला भेटणार अशाच नवीन ट्रिप्सबरोबर, नवीन व्लॉगबरोबर. तर तोपर्यंत एन्जॉय करा आणि मग बाय.